फलंदाज संतोष स्ट्राईकवर आहेत आणि पहिला चेंडू विश्वनाथ यांचा राऊंड द विकेटनी लाईन चुकीचे आणि अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय. बिनबाद 1 डावाला सुरुवात झालेली आहे. बघा पुढील दोन संघांनी त्वरित या कालिका माता कालवार क्रीडानगरीमध्ये यायचं आहे. सचिन स्पोर्ट पूर्णा आणि सिद्धिविनायक अंजूर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल. त्यानंतर आजच्या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 3 षटकांचे असतील. अतिशय चांगला चेंडू ब्लाइंड स्टॉक खेळण्याचा प्रयत्न केला होता. विश्वनाथ यांनी पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र एक चांगली लाईन अँड लेंथ मध्ये चेंडू हातलेले आहे. यष्टीरक्षक भरत देवलीकर एस्टँड पासून दूर शॉट थर्डमॅन कव्हर पॉइंट त्यानंतर मिड ऑफ शॉट फाईन लेग शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेट तसेच काऊ कॉर्नर आणि डीप लॉंग ऑन आणि एक डीप लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. एक धावाली संतोषाच्या बॅट मधून धावसंख्या झालेली ती 2. सकाळच्या पहिल्या सामन्यावर ईगल स्पोर्ट खाडी संघाला पराभूत केलं जय बजरंग कारिवली संघानं आणि दुसऱ्या सामन्यातून आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघानं मीर स्पोर्ट बरोडी या संघाला पराभूत केले आणि ही तिसरी लढत मैदानामध्ये नुकतीच सुरू झालेली आहे. संघाचे संघनायक विकास पाटील यांच्या बॅट मधून एक चांगला फटका येतोय. चेंडू डीप थर्डमॅन गलित क्षेत्रामधून ट्रॅव्हल झाला होता आणि ते 2 धावा आलेले आहेत. स्वतः संघनायक आहेत विकास पाटील. आज विनोदजी काटेकर यांनी आपल्या संघाची कर्णधाराची जबाबदारी ही विकास पाटील यांच्या खांद्यावर सोपवलेली आहे आणि धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 4 या आकड्यावर. पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या 4 वर. गोलंदाज तयार विश्वनाथ. इथे लाईन चांगली आहे. अतिशय चांगला चेंडू आणि या चेंडू खेळण्यासाठी तुमची पायांची हालचाल फार महत्वाची आहे. बॅकफुटवर जाऊन हा चेंडू खेळायला हवा होता ऑफसाइड रिजन मध्ये. विश्वनाथ एक चांगला गोलंदाज आहे. नेहमीच पहिलं षटक गावदेवी कानाई पाये संघाकडून हातलतोय. इथे फटका समोर खेळलेत बघूया. क्षेत्ररक्षकाचा वाखाणण्याजोगी असं क्षेत्ररक्षण. मला वाटतं संघाचे संघनायक विजय भुरे आहेत. धावसंख्या 6 वर पोहोचलेली आहे आणि पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. एक संत आणि शांत सुरुवात आहे. विकास खेळतात 4 वर 3 चेंडूचा सामना केलाय. संतोष खेळतात नॉन स्ट्राईक वर 2 चेंडूचा सामना केलाय 1 के धावसंख्येवर. भिवंडी तालुका नी 40+ संघटने मान्यता प्राप्त अशी स्पर्धा गावदेव चौथ्या नी 40+ डुंगे आयोजित स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील स्मृती चषक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू असेल. निश्चितच भरत देवलीकर यांचा एक चांगला निर्णय. बघा फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा बाद करायचा प्रयत्न केला नव्हता आणि ते पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 6 आणि आता मात्र इथे पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जी क्षेत्ररक्षी विहीरचना होती जी पावंदी होती ती मात्र आता हटणार आहे. वेलकम मुकेश. कालिका माता कालवार संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आणि खरोखरच काल्हेर ग्रामस्थांची एक देण आहे. कालिका माता क्रीडानगरी के ट्रॉफी पासून या क्रीडानगरीचा आवर्जून भिवंडी टेनिस क्रिकेट मध्ये या क्रीडानगरीचा उल्लेख केला जातोय. कालिका माता कालवार क्रीडानगरी आणि संपूर्ण ग्रामस्थ कालवार तसे ग्रामपंचायत कालवारचं खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी आहे. अतिशय चांगली क्रीडानगरी
आणि मी तर म्हणेन की या परिसरातील सर्वोत्कृष्ट अशी क्रीडा नगरी गोलंदाज प्रकाश आलेले आहेत सांघिक दुसरं षटक घेऊन आता मात्र सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत फक्त 2 क्षेत्ररक्षक इष्टरक्षक या मागे 20 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅन इष्टरक्षक इस्टर्न पासून दूर आहे स्लीपर कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर तसेच डीप लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट काऊ कॉर्नर आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग सीमारेषेकडे असं क्षेत्ररक्षण धावा आलेल्या 2 धावसंख्या वाढून झाली ती 8 7 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि धावसंख्या 8 बघूया जॉली स्पोर्ट कामतगार संघानं दमन दौरा 2021 या चषकामध्ये सचिन स्पोर्ट पूर्ण संघा विरुद्ध 17 धावा डिफेन्स केल्या होत्या काढू दिल्या नव्हत्या आणि खरोखर त्या चषकातील तो सर्वोत्कृष्ट सामना आपण पाहिला होता पटेल ग्राउंड कच्चीगाम येथून गोलंदाज प्रकाश ओव्हर द विकेटने हा चेंडू लाईन चेक करतायत आमचे पंच लारा सर आहेत भिवंडी टेनिस क्रिकेट मधलं खूप मोठं नाव आहे आणि ते वाईटचे इशारा येतोय निश्चितच तिन्ही पंचांचं देखील मी कौतुक करेन ज्ञानेश्वर मुकादम कालपासून सूर्यकांत मोरे सर असतील हरेश परमार सर असतील आणि लारा सर यांनी अचूक निर्णय दिलेले आहेत आणि त्यांनी दिलेले निर्णय हे सर्व संघाच्या खेळाडूंनी मान्य देखील केलेले आहेत आणि ते निश्चितच फलंदाज धावचित बाद होतील मला वाटतं संघाचे संघनायक विकास बाद झालेले आहेत मला वाटतं फलंदाजाला पुन्हा एकदा बोलवलेलं आहे का नाही अगदी बरोबर आहे बघा कारण की धाव घेण्यासाठी दोन्ही यांचे फलंदाजांना आपलं पॉपिंग क्रीज सोडणं गरजेचं आहे आणि इथे मला वाटतं विकास हे आले होते मात्र संतोष यांनी आपलं पॉपिंग क्रीज सोडलं नव्हतं पंचांचा मित्र म्हणणे एक चांगला निर्णय चांगलं लक्ष आहे आणि इथे फलंदाज मला वाटतं बाद आहेत की नाहीत नाही वेलकम प्रवीणजी पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज उशीर का होईना मात्र या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती आपण दिलेली आहे आजच्या दिवसातील हा पहिल्या फेरीचा तिसरा सामना आहे कानाई स्पोर्ट पाये आणि जॉली स्पोर्ट कामतगार निश्चितच पंचांचा एक चांगला निर्णय बघा हरेश परमाल सर आहेत आणि लारा सर कारण की विकास यांनी आपलं पॉपिंग क्रीज सोडलं होतं नॉन स्ट्राईक फलंदाज संतोष मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये जागेवरच होते आणि पंचांचा एक चांगला निर्णय आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंनी खास करून जॉली स्पोर्ट कामतगार संघाच्या सहकार्याने निर्णयाचं स्वागत केलेले आहे निर्णय मान्य केलेले आहे शपल क्रॉस झाले होते एक वेगवान चेंडू हाताला होता निश्चितच कान्हाई स्पोर्ट पाये संघामध्ये सांगदेव केशम इलेम प्रकाश विश्वनाथ भरत देवलीकर देखील गोलंदाजी करू शकतील चांगली गोलंदाजी आहे त्यांच्या संघामध्ये बघा इथे डिफेन्सिव्ह फटका केलायचा होता चेंडू निर्धाव आहे आणि हा चेंडू निर्धाव असेल कुठल्याही प्रकारची इथे स्ट्राईक रोटेट होणार नाहीये कारण की आपल्या संघटनेचा नियमच आहे जर इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला तर तो चेंडू डॉट गणला जातोय चांगला निर्णय अगदी डोक्यावर बर्फ ठेवून हा सामना खेळत आहेत कान्हाई स्पोर्ट पाये संघाचे खेळाडू अतिशय चांगला क्रिकेट धावसंख्या 10 आहे आणि दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे बघूया ऑन साइडला फटका खेळलेत विकास पाटील आणि ते कॉलिंग करायला हवी होती विजय भुरे आणि काऊ कॉर्नरवरून जे क्षेत्ररक्षक आले होते बघा हा प्रकाश यांचा आगला वेगळा अंदाज चेंडू कलेक्ट करण्याचा आणि ते इथे 2 धावा कंप्लीट आहेत
बघा कुठेतरी मला वाटतं संतोष कमी पडतायत प्लॅनिंग मध्ये. विकास यांना चांगली नियमावली माहिती आहे, मात्र ते विकेट द्यायचे कामतगर संघाला, ती विकेट घ्यायची नाहीये का नाही पाये संघाला. शपल क्रॉस, चांगला फटका, धावा देखील चांगल्या येतील आणि चेंडू 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून फरार होतोय. बॅकवॉट शॉट लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. दोन षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद 8.0च्या सरासरीनं 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सचिन स्पट पूर्ण आणि सिद्धिविनायक अंजूर. बघा पहिल्या इनिंगचे 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेले, उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि दोन्ही संघांनी आपली रिपोर्टिंग करणं हे अनिवार्य आहे. प्लीज लवकरात लवकर दोन्ही संघाच्या सहकारी खेळाडूंनी पोहोचायचं आहे, कारण की जय बजरंग कारिवली संघ घरी गेलेला आहे. वेलकम जालिंदर पाटील समाजसेवक वडघर आणि यांनी काल निश्चितच विष्णू पाटील वीर तानाजी दापोडे या संघाच्या खेळाडूवर बक्षीस लावलं होतं, मात्र संघ कुठेतरी कमी पडला. 2 षटकारासाठी 1000 आणि 3 चौकारासाठी 1000. गोलंदाज विजय भुरे आलेले आहेत. बघा संघाचे संघनायक आज मला वाटते चांगदेव आणि केशव यापैकी कोणीतरी गैरहजर असावा, कारण की आज विजय भुरे याला संधी मिळालेली आहे. बघूया बरेचजी देवलेकर यांची रणनीती काय आहे या सामन्याच्या माध्यमातून. चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. चेंडू बॅटवर येण्याआधीच फलंदाजी बॅट फिरली होती. गोलंदाज विजय भुरे आहेत. सलग मला वाटते 2 चेंडू निर्धाव टाकले. बघा संघनायक आणि संघनायकाची जबाबदारी खांद्यावर असताना एक चांगली गोलंदाजी 3ऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. आणि इथे लाईन थोडीशी चेक करावी लागेल. निश्चितच पंचांचा इशारा वाईट. ऍक्शन चांगली आहे विजय भुरे यांची, साईड ऍक्शन आहे. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. 2 चेंडू निर्धाव टाकलेत आणि 3रा चेंडू हा वाईट हाताला होता. धावसंख्या झालेली ती 17. इथे मिस टाइम फटका आहे. बघूया स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे एक सहज साधा सोपा झेल आणि पहिला विकेट 17 धावसंख्येवर जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा संतोष बाद होतोय. इथे गमावलेली आहे संतोष यांच्या रूपाने. आणि आता 3ऱ्या क्रमांकावर जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा अष्टपैलू खेळाडू वीरू. वीरू जातोय. निश्चितच मला वाटतं या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ग्रामीण सम्राट सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे, अर्थात सर्वांचे लाडके सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या या क्रीडानगरीमध्ये आज शुभागमन. आणि पहिला चेंडू चाबूक शॉट आणि चेंडू सीमापार 6 धावांसाठी षटकार. वाह.
भुरे यांच्या चौथ्या चेंडूवर प्रति हल्ला वीरू याच्या बॅटमधून षटकारांनी आपलं वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केले. धावसंख्या पोहोचली ती 23 वर. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि इथे पंचांचा नो बॉलचा इशारा. निश्चितच पुढील चेंडू फ्रीड असेल. धावसंख्या 24 वर पोचलेल्यांनी आता इथे थोडासा दबाव हा विजय भुरे याच्यावर जाणवतोय. खेळपट्टीच्या लाईनच्या बाहेर हा चेंडू लँड झाला असावा. पंच लारा सरांचा इशारा येतोय की हा चेंडू नो आहे. बघूया एक धाव आली. धावसंख्या पोचली ती 24 वर. 24 धावा. इथे आखो टप्प्याचा चेंडू आणि बॅटची आणि फलंदाज मला वाटते इथे निश्चितच निर्धाव चेंडू असेल कारण की हा चेंडू फ्री हिट होता. नाही अगदी बरोबर. बघा भरत देवलीकर यांनी जर चेंडू कलेक्ट केल्यानंतर इस्टर्नवर फेकला असता तर धावबादच्या स्वरूपात वीरूला बाद करता आलं असतं. गोलंदाज तयार विजय इथं ऑन साइडला फटका केलेत आणि मिसफील्ड. हा नशिबाचा चौकार आहे. डीजे तर सिद्धिविनायक अंजूर संघाचे संजयजी मनेरा हे खेळाडू उपस्थित झालेले आहेत. त्यांचा प्रतिस्पर्धी संघ सचिन स्पोर्ट पूर्णा आपण देखील लवकरात लवकर क्रीडानगरमध्ये यायचं आहे आणि दोन्ही संघांनी सर्वप्रथम आपले प्ले 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत द्यायची आहे. यापुढील सामना असेल पहिल्या फेरीचा आजच्या दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना सचिन स्पोर्ट पूर्णा आणि सिद्धिविनायक अंजूर दोन्ही संघांनी आपल्या प्ले 11 लिस्ट आमच्यापर्यंत द्यायचे. बघा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 28. वीरू आल्यानंतर मात्र एक चौकार आणि षटकार अशा 10 धावा आल्यानंतर धावसंख्येला थोडासा आकार आलेला आहे. तो जॉली स्पोर्ट कामतगार संघाच्या फलकावर. किशोर कृष्णा पाटील समाजसेवक डुंगे या वर्गार या क्रीडानगरीमध्ये कुठे आपण असाल तर आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. गावदेव चौटे डुंगे संघ आपला असं आमंत्रित करते. आपण यायचं आहे. चला शेवटचा आणि अंतिम षटक असेल पहिल्या इनिंगचं. गोलंदाज केशव पहिला चेंडू समोर खेळलेत आणि ते डायरेक्ट हिट. बिग ब्लो. वीरू सारखा फलंदाज धावचीत बाद होतोय. संजयजी मनेरा सिद्धिविनायक अंजूर संघाचे उत्कृष्ट तेज तर्रार गोलंदाज. निश्चितच गावदेवी दिवे या स्पर्धेचा विजेता संघ आहे सिद्धिविनायक अंजूर. आणि अंजूर गावाचं एक स्लोगन आहे अंजूर गावाला हार नाही मंजूर. मात्र बघूया स्पर्धेमध्ये कशा प्रकारे त्यांची कामगिरी राहील. एवन जोडी सुकेश डाके आणि निलेश पाटील यांचा संघ आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि फलंदाजीसाठी मैदानामध्ये क्रमांक 4 वर प्रवीण. गोलंदाज केशव. अतिशय चांगला चेंडू. हा चेंडू ऑफसाइड रिझन मध्ये खेळायचा होता. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला. परिणाम सर्व आपण बघितलं. यष्टीरक्षक भरत देवलीकर यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसरतोय निर्धावच्या स्वरूपात.
अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव न देता वीरूसारख्या फलंदाजाला धावचीत बाद केले केशव या गोलंदाजानं. इथे टप्प्यात चेंडू बॅटची आतली कडा इष्टी रक्षकाकडून चांगला चेंडू कलेक्ट केला जातोय आणि अजून एक धक्का जॉलीस्पोर्ट कामतगर संघाला. निश्चितच संदीप घरत फलंदाजीसाठी एंटर झालेले आहेत. निश्चितच जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा संदीप घरात यांची देखील फलंदाजीची आठवण इथे मित्रांनो मी तुम्हाला करून देतोय. दमन दौरा चषकामध्ये हे संदीप घरात यांनी 2016-17च्या चषकामध्ये चांगली फलंदाजी केली होती. बघूया आज त्याच्याकडे चेंडू आहेत खेळण्यासाठी 3 आणि धावसंख्या आहे ती 28. गोलंदाज केशव राऊंड द विकेटनी संदीप घरात त्याच्यासाठी सज्ज होईल. केशव शपल क्रॉस झाले. फटका चांगला आहे. खाली क्षेत्र आणि चेंडू शॉट फाईन लेग सीमारेषेवर धडकतोय. चौकाराने सुरुवात केलेली आहे आणि धावसंख्या पोहोचली ती 32. किशोर घरात यांनी आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा दिल्यात. एक कामतगर गावचा बुलंदा आवाज आहे किशोर घरात आणि निश्चितच किशोर घरात आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. किशोर घरात यांचे बंधू संदीप घरात सध्या खेळपट्टीवर फलंदाजी करतायत. इथे चेंडू चांगला आहे. निश्चितच त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला होता केशव हिलेमेने मात्र हा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलाय. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू शेष आहे. धावसंख्या 32. अतिशय खराब चेंडू आणि पंचांचा इशारा वाईट. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. धावसंख्या 33. बघा पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण ईगल स्पोर्ट खाडी आणि जय बजरंग कारिवली असा सामना पाहिला होता. 33चं लक्ष होता. शेवटच्या 6 मध्ये 16 धावांची आवश्यकता होती आणि संदीप पाटील यांनी चंद्रकांत तांगडी यांच्या गोलंदाजीवर ते 16 धावा पूर्ण केले होते. इथे अजून एक चांगला फटका येतोय आणि संदीप घरात यांच्या बॅट मधून हा चौकार.
डीप लॉंग ऑन वर आणि एक बिग ब्लो मोठा आद्रा. आपला स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रशांतजी म्हात्रे साहेब आपल्याला गावदेव चौट्या डुंगे संघ आमंत्रित करीत आहेत. धन्यवाद. चला सचिन स्पॉट पूर्ण जगदीश पाटील आपण या आपले प्ले 11 ची लिस्ट आपण द्यायची. इथे आपला प्रतिस्पर्धी संघ सिद्धिविनायक अंजूर इथे उपस्थित आहेत. निश्चितच अमन दमन दौऱ्या चषकातील उत्कृष्ट ज्या खेळाडूंनी गोलंदाजी केली होती तोच गोलंदाज येतोय. ओव्हर नंबर 2 चा षटक घेऊन जॉली स्पोर्ट कामतगार संघाकडून. निश्चितच जॉली क्लब 40+ सिनियर संघाचे रजनीश पाटील यांनी आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद रजनीश पाटील. अतिशय चांगला चेंडू बघा. दमन दौऱ्या चषकामध्ये देखील अमन या खेळाडूने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. वेलकम पद्मनाथ जगदीश पाटील रवींद्रजी पाटील ते बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि ते बघूया की सिंगल पूर्ण होईल का. आणि ते विश्वनाथ हे मला वाटतं धावचीत बाद झालेले आहेत. चला सचिन स्पोर्ट पूर्ण संघनायक आपली प्ले 11 लिस्ट आयोजन कमिटीकडे द्यायची. संघनायक जगदीश पाटील आपण आलात. आपली नावं द्या. सिद्धिविनायक अंजूर संघाची लिस्ट आलेली आहे. दोन्ही संघांनी सर्वप्रथम रिपोर्टिंग करा. आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सरांकडे. बघा दुसऱ्या डावाला प्रारंभ झालेला आहे आणि दुसऱ्या षटकातील मला वाटते 2 चेंडूंचा खेळ देखील पूर्ण झालेला आहे. बघा पंच काय निर्णय. पंच हरेश परमाल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत. तर स्क्वेअर लेग पंच भागवत पाटील असतील आणि आमचे मेन पंच लारा सर इथे उपस्थित आहेत. बघा पंचांनी निर्णय द्यायचा आहे की या चेंडूवर फलंदाज धावचीत बाद आहे की नाही. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. बघा पंचांशी कुठल्याही प्रकारचा आपण वादविवाद चर्चा करायची नाहीये. मैदानी पंच जो निर्णय देतील तो पंच दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मान्य करायचा आहे. अशी आपल्या संघटनेकडून आता नेमवली झालेली आहे की पंचांच्या कुठल्याही प्रकारचे आपण वादविवाद घालायचा नाहीये मैदानामध्ये. फक्त काही चर्चा करायची असतील तर आपले संघनायक करू शकतील. बाकी इतर खेळाडूंनी कुठल्याही प्रकारची पंचांशी चर्चा करायची नाहीये सामना सुरू असताना. अमन यांनी चांगली सुरुवात केलेली आहे. दुसऱ्या षटकामध्ये प्रकाश जाधव क्रमांक 4 वर चांगदेव नॉन स्ट्राईक वर आहेत आणि ते स्टॉपेज आहे. मिस टाइम फटका. बघूया चेंडू बराच काल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक संदीप घरात आणि प्रवीण चेंडूवर झेपावले होते. चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा पूर्ण केलेत. गावदेवी पूर्ण संघाची रिपोर्टिंग झालेली. आपली प्ले 11 ची लिस्ट द्यायची आहेत. धन्यवाद.
सॉरी सचिन स्पोर्ट पूर्णा आणि सिद्धिविनायक अंजूर अशी आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीची आपण शेवटची लढत पाहणार आहोत. अंदराईज फटका खेळलेत बघूया. स्वतः गोलंदाज अमन याचा चांगला प्रयत्न होता. सिली मिड ऑफ वर गेले होते. झेल घेण्याचा प्रयत्न चांगला केला होता. धावसंख्या 7 आहे. बघा गोलंदाजी चांगली केली. 37 वर थांबवला. मात्र 38 धावांचा पिछा करताना कुठेतरी कान्हाई स्पोर्ट पाये संघ थोडासा मागे पडलेला आहे. आतापर्यंत तब्बल 10 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 बाद 7 वर धावसंख्या थांबलेली आहे. बघूया शॉट फाईन लेग का लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. धावा येतील फक्त आणि फक्त 2 नी धावसंख्या झाली ती 9. ज्ञानेश्वर चिकणे सर आपण कुठे असाल तर आपण समालोचक कक्षामध्ये त्वरित उपस्थित राहायचंय. ज्ञानेश्वर चिकणे सर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित यायचंय. गोलंदाज अमन षटकातील पुढील चेंडू आणि ते फलंदाज चांगदेव कॉडबियन विरू याच्याकडून इष्टरक्षकाच्या मागे इष्टांच्या मागे चांगला झेल आणि तिसरा धक्का बसतोय कान्हाई स्पोर्ट पाये संघाला. आपण जाऊया व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं स्वागत सन्मान करूया. A1 जोडीचे शिल्पकार आणि सिद्धिविनायक अंजूर या संघाचे सर्व सन्माननीय निलेशजी पाटील इथे उपस्थित आहेत. मी प्रवीणजी पाटील यांना विनंती करतोय की आपले शुभ हस्ते आपण A1 जोडीचे शिल्पकार निलेश पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. प्रेमाची शॉल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची अविस्मरणीय आठवण म्हणून एक आकर्षित सन्मान चिन्ह देऊन निलेश पाटील यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. मंचावर स्वागताने सन्मान केला जातोय. धावसंख्या 9 आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. गोलंदाज संतोष अतिशय चांगला चेंडू. बघा एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर वर अडवलाय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 नी धावसंख्या वाढून झाली ती 11. म्हणजे आता येणारे चेंडू असतील 11 आणि धावा बनवायचे 27. 11 चेंडू मध्ये 27 आणि 13 चेंडू मध्ये 11 बनवलेत असं सामन्याचं समीकरण आहे. जॉली स्पोर्ट कामतगर संघाची गोलंदाजी खूप छान आहे. बघूया मात्र कान्हाई पायच्या फलंदाजांना देखील कमी लेखून चालणार नाहीये. टेजच्या अंदाजाने हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सोडून दिला होता. फलंदाज प्रकाश यांनी. पंचांचा इशारा वाईट. धावसंख्या 12 वर पोहोचलेली आहे. पुढे येऊन चेंडूला खेळलेत. बघूया फटका फसलाय मात्र क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित नाहीयेत. चेंडू 1 बाउंड सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
धावा आलेल्या आहेत बघा या दोन चौकारांनी मी तर म्हणेन की कान्हाई स्पोर्ट पाये संघाला विजयाची चाहूल लागलेली आहे दोन चौकार आलेले आहेत दोन चेंडूवर सलग तीन चेंडूवर त्यांनी 10 धावा घेतलेली आहेत खरोखरच फलंदाज प्रकाश यांचं कौतुक करावं लागेल आतापर्यंत त्यांनी 7 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि 15 धावसंख्येवर खेळतात त्यामध्ये त्यांचे 2 चौकार देखील आहेत बघूया विजय यांच्याकडून खराब क्षेत्ररक्षण बॅकअप चांगलं आहे विकास आले होते आणि ते 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी विकास यांनी असं म्हणायला हरकत नाहीये धावसंख्या 24 7 चेंडू आणि 14 धावा अतिशय चांगली फलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळेल बघा प्रवीण याच्याकडून देखील थोडस खराब क्षेत्ररक्षण जिथे 1 2 3 आणि फलंदाज बाद तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात भागवत सरांचा बोट आकाशाकडे आणि ते फलंदाज धावचीत बाद झालेले आहेत आता येणारे चेंडू असतील 6 आणि धावा बनवायचे आहेत 12 फलंदाजीसाठी केशव हिलीम हा मैदानामध्ये इंटर होतोय स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आपण या सामन्यानंतर पाहणार आहोत सिद्धिविनायक अंजूर आणि सचिन स्पोर्ट पूर्णा सचिन स्पोर्ट पूर्णा संघाची रिपोर्टिंग झालेली आहे दोन्ही संघांनी प्ले 11 लिस्ट आमच्यापर्यंत दिलेली आहे दोघांचे मनापासून हार्दिक आभार सिद्धिविनायक अंजूर संघाचे संघनायक आपली रिपोर्टिंग करायचे आणि त्यानंतर आपण या शेवटच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे जाणार आहोत सहा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे बघूया शेवटचा आणि अंतिम षटक वीरू येतोय की विकास मला वाटतं विकास पाटील संघाचे संघनायक आहेत आणि स्वतः त्यांनी हे षटक हाताळण्यासाठी ते पुढे आलेले आहेत धन्यवाद सर्व संघांची आज रिपोर्टिंग अगदी वेळेवर झालेली आहे आणि सर्व संघांचं आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय 6 चेंडू 12 धावा गोलंदाज तयार राऊंड द विकेटनी पहिला चेंडू स्वेर असेल पंच लारा सर आमच्याकडे इशारा करतायत 6-11चं इक्वेशन धावसंख्या 27 झालेली आहे इथे अजून एक खराब चेंडू धावसंख्या 28 पोहोचली म्हणजे येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा इथे बॅटची कडा आणि यष्टीरक्षक वीरू याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय अजून एक फलंदाज बाद कान्हाई स्पोर्ट पाये संघाचा प्रकाश आल्या होत्या त्यानंतर 12 मध्ये 29 बनवायच्या होत्या आता 5 मध्ये 10 धावा राहिलेल्या आहेत म्हणूनच क्रिकेट लढण्याची तिथं खेळ म्हटला जातोय प्रत्येक चेंडूवर एका संघाला
क्रिकेट हसवतोय तर एका संघाला लढवतोय. 5 चेंडू 10 धावांची गरज. फलंदाज मैदानामध्ये एंटर झालेले आहे विजय भुरे. कान्हाई स्पोर्ट पाये संघाचा हा संघ नायक आहे. आणि बघूया 5 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे आणि दोन्ही संघाचे संघ नायक मात्र आमने सामने आहेत. जॉली स्पोर्ट कामतगार संघाचा विकास पाटील गोलंदाजी करतोय तर फलंदाजीसाठी कान्हाई पाये या संघाचा विजय भुरे फलंदाजीसाठी. दोन्ही संघ नायकांमध्ये मैदानामध्ये बॅटर पाहायला मिळतोय. 5-10 आणि ऑफसाइड रिझन मध्ये चेंडू उचललाय. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील तितकीच सुरेख आहे. एकच धावी. धावसंख्या पोहोचते ती 29. म्हणजे येणारे चेंडू असतील 4 आणि धावा बनवायच्या बाजूनी 9. एक चौकार एक षटकार नक्कीच मारावा लागेल. या सामन्यावर जर विजय संपादन करायचा असेल कान्हाई स्पोर्ट पाये संघाला तर एक मोठ्या फटकेची नितांत गरज आहे. 9 चेंडू मध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या आणि पहिल्या 12 मध्ये 9 आल्या होत्या. अप्रतिम फटका आणि चेंडू जातोय बॅकवाटा स्क्वेअर का सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पाये संघ निश्चितच विजयी होईल. मात्र जर त्यापेक्षा एक धाव कमी केली तर या सामन्यावर जॉली स्पोर्ट कामतगार संघ विजयी होईल. निश्चितच अगदी बरोबर आहे. बघा शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना स्वराज्य कशिली संघाविरुद्ध न्यू तुफान पिंपळा संघाच्या फलंदाज प्रभाकर मडवी यांनी षटकार मारून सामना फिनिश केला होता. आणि ते चेंडू सीमापार षटकार. काल देखील आपण असा सामना पाहिला होता चिकणे सर. स्वराज्य कशिली आणि न्यू तुफान पिंपळास एका चेंडूवर 3 असताना षटकाराने सामना फिनिश केला होता आणि त्याच सामन्याची पुनरावृत्ती आपल्याला या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळाली. कान्हाई स्पोर्ट पाये आणि जॉली स्पोर्ट कामतगार. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कान्हाई स्पोर्ट पाये अडलक जॉली स्पोर्ट कामतगार आपण आलात या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलात. आपला मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जॉली स्पोर्ट कामतगार वीरू आपण मंचावर यायचंय. आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी जाणार आहोत. मान्यवर कक्षामधून यायचंय जोगिंद्रजी भगत आणि प्रवीणजी पाटील तसेच सचिन स्पोर्ट पूर्णा दीपाजी मात्रे आपण यायचंय. तर निश्चितच सामन्याविरुद्ध पारितोषिक आपण नाणेफेक झाल्यानंतर देणार आहोत. सिद्धिविनायक अंजूर संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. स्वर्गीय रुपचंद्र आलोजी थले हा टॉस बॉक्स आपण पाहतोय. निश्चितच स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील स्मृती चषकामध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांचं खूप खूप स्वागत आहे आणि दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा आहेत.
बघा आपण नाण्याचं स्वरूप आहे. एका बाजूला स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषक 2022, तर दुसऱ्या बाजूला आयोजक संघ आहे गावदेव चौटे डुंगे 40+. मी प्रवीणजी पाटील यांच्या हातामध्ये नाणं देतोय आणि मारुती शेठ गोपीनाथ पाटील असं म्हणणं आहे दीपा म्हात्रे यांचं. बघूया नाणेफेकीचं कॉल उडवलंय आणि जे मागितले तेच आलेले आहे. आपण नाणेफेक जिंकलीत, आपला निर्णय बॅटिंग फलंदाजी करायची. एक धाडसी निर्णय घेतलेला दीपा म्हात्रे आज पहिल्या सामन्यातून नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा. कसं वाटलं या क्रीडानगरीमध्ये आल्यानंतर या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजनाविषयी काय म्हणाल? याच्या अगोदर या ग्राउंडवर आम्ही खेळलेलो. ग्राउंड तर खूप चांगलंच आहे आणि आयोजन नियोजन खूप चांगलं आहे. आपल्या मंडळाच्या सर्वांचा हार्दिक आभार आहे. प्रथम फलंदाजी करताना सिद्धिविनायक अंजूर संघासमोर किती धावांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल? 45-50च्या आसपास करण्याचा प्रयत्न असेल. संपूर्ण संघ आपला या स्पर्धेमध्ये उतरलेले नाही, कुठलेही असे खेळाडू आपले गैरहजर आहेत या पहिल्या महत्वाच्या सामन्यासाठी? आमचे चांगलेच प्लेयर आज गैरहजर असल्यामुळे आम्ही आज बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. अगदी आपला चांगला निर्णय. आपल्या संघाला विजयासाठी शुभेच्छा आहेत. संजयजी मनेरा, आपण नाणेफेक हारलात, प्रथम आपल्याला गोलंदाजी करायची आहे. नाणेफेक जिंकले असते तर काय निर्णय असता? म्हणजे आपल्याला अगदी आपल्या मनासारखा निर्णय मिळालेला आहे. आपला संघ गावदेवी स्पोर्ट दिवे या स्पर्धेमध्ये विजेता ठरला होता. या स्पर्धेकडे कशा दृष्टीने पाहताय? आयोजन एकदम चांगलं आहे, त्याच्याबद्दल संघासाठी आणि यांचं खास खास शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्या संघाला देखील शुभेच्छा. मी आपला जास्त वेळ घेत नाही आहे. मित्रांनो, आज या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीच्या शेवटच्या सामन्याचं नाणेफेक झालेली आहे आणि सचिन स्पोर्ट पूर्ण संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सिद्धिविनायक अंजूर या संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेले. धन्यवाद. जाऊया समालोचक कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सर. येस, थँक्यू कल्याण केडी सर. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच प्रकाश आपण व्यासपीठावर या. 9 चेंडूमध्ये 19 धावा केल्या होत्या आणि मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरला होता प्रकाश आपण व्यासपीठावर या. व्यासपीठावर उपस्थित काही मान्यवर, या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे स्वर्गीय दमयंती वसंत भोईर यांच्या स्मरणार्थ जयेश वसंत भोईर. त्यानंतर गिफ्ट बॉक्स आहे तो श्री सुभाष रामचंद्र पाटील याचकडून. संतोष भावार्थे साहेबांनी देखील मंचावर यायचं आहे. प्रवीणजी पाटील आपल्याला आमंत्रित करतायत. संतोषजी भावार्थे हे मान्यवर, जर या क्रीडानगरीमध्ये आपण असाल, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, आपण यायचं आहे. धन्यवाद. संतोषजी भावार्थे साहेब. येस, प्रशांत पाटील आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रथम ट्रॉफी प्रकाश यास प्रदान करायचे. प्रशांत पाटील यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण प्रदान करत आहोत प्रकाश यास. त्यानंतर डोंगेगावचे लाडके जावई आणि माजी सरपंच वडगर सन्मान्य विजय पाटील यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर बहाल करायचे प्रकाश यास. प्रशांत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक दिलं पहिल्यांदा. त्यानंतर विजय पाटील यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देत आहोत. अभिनंदन प्रकाश अँड बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच.